मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षको, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये सर्व खवय्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आज आपण भेट दिलेली आहे खांदा कॉलनी सेक्टर 1 मधील विघ्नहर्ता सोसायटी येथे आणि इथे एक आगळा वेगळा नवीन पदार्थ आपल्याला दाखवणार आहेत. आपल्यासोबत आहेत, नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तुम्हीच तुमची ओळख करून द्या, म्हणजे मी ओळख करता करता थांबले, म्हटलं त्यांनाच त्यांची ओळख करून द्यावी म्हणून मी. माझं नाव कल्पना प्रकाश मेहता. ओके. आणि हा मुलगा तुमचा? हा, माझा मुलगा सुयश. ओके. आणि दिशा मेहता. दिशा मेहता. येस. सुयश, तू काय करतोस रे? डिप्लोमा करतो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. कुठून करतोयस? पिलेसला. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय काय छंद आहेत तुझे? ऍक्टिंग. ऍक्टिंग याला आवडते. हा प्रश्न मी मुद्दामून इथे विचारला कारण जेव्हा मी इथे आलो तेव्हा त्याला सगळे सांग ना तू सांग ना तू सांग ना असं बोलत होतं. तुम्ही त्याला विचारलं काय सांगायचंय नेमकं, तर ते म्हटले तो पिक्चर मध्ये एका ऍक्टिंग करतोय मिलिंद गुडांजींसोबत. आणि काय पिक्चरचं नाव होतं तूच सांग. आई तुझे लेकरू म्हणून मराठी पिक्चर आहे, त्याच्यामध्ये मी काम करतो. तर लेकरू तू झालायस. अरे वा, गोड लेकरू आहे. आणि किती मुलं आहेत तुझ्यासोबत? चाइल्ड आर्टिस्ट अजून किती आहेत? अजून 5 आर्टिस्ट आहेत. ओके. आणि मिलिंद गुडांजीचं मूल जे दाखवलंय ते तू आहेस. ओके, ग्रेट ग्रेट. आणि कधी रिलीज होते साधारण मूवी? साधारण जून मध्ये होणार आहे. म्हणजे जेव्हा मुलांना तुमच्या सुट्ट्या संपतील आणि शाळा सुरू होणार आहे त्यावेळेला हा पिक्चर रिलीज होणार आहे. पण तुम्ही वेळ काढून तो बघायला जा. तो पिक्चर छान असणार आहे आणि आपल्या ओळखीचा आपल्यामधला एक ऍक्टर त्याच्यामध्ये आहे, म्हणून हा मूवी नक्की बघा तुम्ही. तू काय करतेस ग? 7वीत आहे महात्मा स्कूल. महात्मा स्कूलमध्ये 7वीत आहे. बरं, मला एक विचारायचं होतं. तुम्ही गुजराती आहात हा, तर मराठी एवढी स्पष्ट कशी काय तुम्ही बोलता? नाही, माझं शिक्षण मराठीत झालंय. शिक्षण मराठीत. मूळच्या तुम्ही कुठल्या? माणगावच्या आहात मूळच्या. आणि मुलं पण मराठी एवढी शुद्ध बोलतात? हा, मराठी मीडियमलाच आहेत ते पण मराठी मीडियमला. क्या बात आहे. म्हणजे खरोखर छान गोष्ट आहे ही की मुलं पण तुमची मराठी मीडियमलाच आहेत आणि तुम्ही सुद्धा एवढं छान स्पष्ट मराठी बोलता. आमच्या प्रेक्षकांना आज तुम्ही काय रेसिपी दाखवते? आज आता आंब्याचा सीझन सुरू झालाय. बरोबर आहे. त्यामुळे आंब्याचा भात दाखवणार आहे. आंब्याचा भात दाखवणार आहे. ओके. म्हणजे आता सगळ्यांच्याच घरात या दिवसांमध्ये आंब्याच्या पेट्या येतात अक्षरशः. आणि एवढे आंबे असल्यावर खाऊन काय करायचं अजून? त्याचं आमरस नेहमीच करतो. त्याचबरोबर जर असा काही आगळा वेगळा पदार्थ या सीझनमध्ये स्पेशली तुम्हाला बघायला मिळाला आणि ती रेसिपी शिकायला मिळाली तर तुमच्या घरातल्या लोकांना एक नवीन पदार्थ खायला मिळणार. त्यामुळे तुम्ही आता ही रेसिपी नक्की बघा, लक्षपूर्वक बघा. आपण काय काय साहित्य वापरणार आहोत आणि कशा प्रकारे ती बनवणार आहोत ती सुद्धा पहा. करूया आपण तयारी. कसं काय बनवायचं दाखवूया. आता आंब्याचा भात आपण सांगितलेला आहे, पण साहित्य आपण साधारणपणे काय काय वापरणार आहोत सांगूया का प्रेक्षकांना? आमरस घेतला, बासमती तांदूळ शिजवलेला भात, साखर, ओलं खोबरं, तूप, ड्रायफ्रूट आणि तमालपत्र, लवंग आणि दालचिनी आणि मीठ. प्रेक्षको, साहित्य तुम्ही बघितलंच ना, काय एकदम असा रिचनेस येणार आहे त्या रेसिपीला, कारण सगळे शाही पदार्थ आपण इथे घेतलेले आहेत. काजू आहेत, बदाम आहेत, साजूक तूप घेतलेलं आहे. आणि तूप आपण इथे जास्त प्रमाणात वापरणार आहोत. खूप तूप लागतं. खूप तूप लागणार आहे. त्याच्यामुळे सगळं साहित्य असेल असं नाही. बहुतेक साहित्य तुम्हाला. आंबा रस आपण घरी केलेला आहे का? हा घरचाच, घरी आंब्याचा रस, कारण केमिकलचा असतो तो, जो बाहेरचा असतो त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात त्याच्यामध्ये, त्याची टेस्ट वेगळी येते. अच्छा. हा, म्हणजे नॅचरली तेव्हा तुम्ही घरी आंबे आणून त्याचा रस काढून घ्याल, त्याची चव वेगळी लागेल, त्याची जी शुद्धता असेल ती तुम्हाला चांगली मिळेल. आणि बाहेरून तुम्ही जर रेडीमेड घेतलं त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याच्यामुळे तुम्ही घरी केलेलं चांगलं. आणि आंब्याचा सीझनही आहे आता. आणि बासमती भात घ्यायचा आहे का? हा, याला बासमती तांदूळच लागतो. आधी अर्धा तास आधी तांदूळ धुवून ठेवायचे. बरं. आणि भरपूर तूप घेऊन त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र हे सगळं घातल्यानंतर तो भात चांगला जरा भाजून घ्यायचा. आणि 1 वाटी तांदूळाला
2 वाट्या पाणी आणि मग तो भात मोकळा असा शिजवून घ्यायचा. शिजवून घ्यायचा. ओके. म्हणजे इथे आपण जो भात करणार आहोत तो असा जरा मोकळा पाहिजे, एकदम असं सुटसुटीत भात पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून तुपामध्येच त्याला फोडणी द्यायची. तूप घेतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि दालचिनी हे सगळं टाकून त्याला फोडणी द्यायची आहे. थोडंसंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते असे सुटसुटीत बनतील. आणि आता आपण मेन रेसिपीकडे वळणार आहोत. ठीक आहे. काय करूया आपण स्टोव गॅस पेटवून ते ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता थोडं तूप टाकायचं, कारण ह्याच्यात आधी ऑलरेडी तूप आहे. त्यामुळे पण याच्यात पण भरपूर तूप आपल्याला टाकावं लागणार. भरपूर तूप भातात पण तूप भरपूर लागणार. बरं, आता इथे पुन्हा आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात तूप घालूया. बरं, 2 चमचे तूप आपण साधारण घेतलेले आहे. आता हे तापलंय. आता हे साधारण किती घेतलेलं आहे आमरस आपण? 1 वाटी तांदूळाला 2 वाट्या रस. हो. अच्छा, डबल करायचं. म्हणजे आपण 1 वाटी किंवा 2 वाटी तांदूळ घेतले तर 4 वाटी रस घ्या, 1 वाटी तांदूळ घेतले तर 2 वाटी रस घ्यायचा आहे. आता आपण काय करूया, हे तुपात टाकायचं. ओके. आणि आंबा पूर्ण पिकलेला असं गोड असायला पाहिजे, छान. हापूसचे आपण जर केला तर, आता कधी ही रेसिपी होते मला असं झालंय सुरुवातीपासूनच, एवढं छान बनवणार ना. त्याच्यात आपण ओलं खोबरं हे पण 1 वाटी घ्यायचं. 1 वाटी. ओके. म्हणजे तांदळाचं आणि ओल्या खोबऱ्याचं प्रमाण सेम पाहिजे. ओके. आणि पाऊण वाटी साखर. पाऊण वाटी आंबा गोड असतो ना. हो, बरोबर. जर कोणाला कमी गोड पाहिजे असेल तर गोड कमी घालू शकतात, किंवा जर कोणी डायबेटिक असेल तर त्यांनी साखर नाही घातली तरी चालेल का, त्याला आंबाचा जो नॅचरल गोडवा असतो तो त्याला मिळेल आपल्याला. आता हे किती वेळ साधारण असं आपल्याला शिजवून घ्यायचं? एक उकळी यायला पाहिजे. उकळी यायला पाहिजे साधारणपणे. तर हे मंद आचेवरच करायचं आहे की मंद आचेवरच? मंद आचेवरच, नाही तर ते खाली रस साखर वगैरे लागेल. बरोबर आहे. ही रेसिपी तुम्ही कुठून शिकला? म्हणजे ही गुजराती स्पेशल आहे? गुजराती, माझ्या आईकडनं मी शिकले. अच्छा, आईकडे पारंपरिक रेसिपी आहे. तर कोणत्या सणाला वगैरे अशी स्पेशली? आंब्याच्या सीझन मध्ये आणि पाहुणे वगैरे आले, जावई आले तर. अच्छा. म्हणजे जावई म्हणजे यांच्या आईकडून या शिकल्यात. म्हणजे या जेव्हा जायच्या तेव्हा ती जावयासाठी केली जायची, तर जावयाला आवडते का म्हणून तुम्ही ती जावयाला आवडली आणि म्हणून या घरात पण करायला लागल्या. ओके. आणि किती साधारणपणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुमच्या पारंपरिक असतात? आणि काय गुजरातीमध्ये खूप भरपूर असतात, पण त्याला भरपूर तूप आणि गोड हे मेन. पण एक मला आता इथे विचारावं असं वाटतं, तुम्ही एकदम मेंटेन आहात, स्लिम अँड ट्रिम आहात, तर तुम्ही तूप गोड असं खूप खात नाही वाटतं की काय, की कसं काय तुमच्यावरती परिणाम नाही झाला त्या सगळ्या गोष्टींचा? पहिलं मी खूप खायचे. हे आताच 1 वर्षापासून थोडं कमी केलंय. का बरं कमी केलं? वजन वाढत चाललं. बेसिक प्रॉब्लेम असतो ना वजन वाढण्याचा. येस. पण तुम्ही प्रोफेशनली डॉक्टर आहात तुम्ही म्हणालात, तर आता प्रॅक्टिस करता तुम्ही की? नाही, माझ्या 2 मुलांसाठी मी घरीच असते. घरीच असतात. म्हणजे मुलांच्या करिअरसाठी त्यांनी स्वतःचं करिअर थोडं बाजूला ठेवलेलं आहे. आता हे अजून आपल्याला किती वेळ शिजवायचे? साधारण 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटं लागतील. प्रेक्षक हो, आपण जे इन्ग्रेडियंट सगळे मिक्स करू, म्हणजे आधी तूप घेतलं, तूप गरम केलं, त्याच्यावरती आपण आमरस टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातली आणि नारळाचं जे आपण किस काढलेला होता तो टाकला, आणि ते सगळं उकळी येण्यासाठी व्यवस्थित मंद आचेवरती त्याला उकळी घ्यायची आणि हलवत राहायचं आहे सतत. पण ती सगळी प्रक्रिया होण्यासाठी लागणार आहेत 5 मिनिटं. तोपर्यंत आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. प्रेक्षक हो, खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आणि आपले साधारण 5 मिनिटं झालेले आहेत आणि त्याला उकळी सुद्धा आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता याच्यात आपण काय ऍड करायचं अजून? आता थोडंसं मीठ टाकणार. याच्यात आपण मीठ घालायचं तुम्ही म्हटलात, तर का साधारण असं मीठ? नाही, जरा चव येईल ना, नुसतं गोड गोड नको आहे. गोड गोड नको म्हणून थोडंसं, कारण नॉर्मली आपण जेवढे गोडाचे पदार्थ करतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलं. भात करताना आपण थोडंसं टाकायचं. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा भात बनवला तेव्हा त्याच्यात मीठ ऍड केलेलं आहे. ओके. मग आता याला उकळी चांगली आली आहे, थोडं मीठ टाकते. ओके. आणि हा आता भात त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. ओके. हा पूर्ण भात असा मोकळा होईपर्यंत. ओके. म्हणजे तो टाकल्यावरच आपण सुट्टा सुट्टाच केला होता, त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्थित तो हे झाला, मिक्स झाला नाही का? आता याच्यामध्ये
अजून काय ऍड करायचंय? नाही, आता नाही, नंतर फक्त ड्रायफ्रूट वगैरे. ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. आणि हे साधारणपणे असं शिजवायला अजून भात टाकल्यानंतर किती वेळ ठेवावं लागतं आपल्याला? 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं पुन्हा ठेवायचे. पण जेव्हा आपण हे शिजवून घेतो तेव्हा त्याच्यावरती झाकण वगैरे नाही ठेवायचं? नाही, ठेवलं तरी चालतं, पण आधीमध्ये हलवायला नाही तर परत आंब्याचा रस खाली चिकटतो, म्हणून ते हे करायचे. पाहिलं प्रेक्षको, म्हणजे झाकण ठेवायची गरजच नाही, कारण नाहीच ठेव. माझ्या मते जर ते आपण झाकण ठेवलो आणि विसरलो किंवा थोडा जास्त वेळ राहिलं तर ते खाली लागण्याची शक्यता असते आंब्याचा रस. म्हणून त्याच्यावरती सतत ते हलवत राहिलं आणि झाकण न ठेवलं तरच ते चांगलं आहे. आणि आता ही प्रोसेस माझ्या मते पूर्ण असं हे घट्ट व्हायला पाहिजे का? घट्ट व्हायला पाहिजे. आणि ते घट्ट आता झालेलं आहे ना? हो. साधारणपणे एवढं घट्ट व्हायला पाहिजे? हां, पूर्ण असा मोकळा होतो भात. मोकळा होऊन जातो. बरं, हा भात तयार झालेला आहे. बरं. आणि मग त्याच्यावर ना असा फ्लेवर म्हणजे वास येण्यासाठी थोडंसं आपण केशर घालणार. ओके, वाव. की त्याच्याने अजून छान टेस्ट येईल. ओके. आणि अजून त्याच्यात तो शाहीपणा अजून जास्त येईल. आधीच एकदम आपण रिच केली ती डिश, त्याच्यामध्ये केसर अजून थोडासा ऍड केला की अजून जास्त त्याच्यामध्ये तो रिचनेस येईल त्याचा, नाही का? आता झाली पूर्णपणे. आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ. हा आपला आंबा भात तयार झालेला आहे. वा. आणि मग आपण ड्रायफ्रूट वगैरे त्याच्यामध्ये ऍड करू. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हा आंबा भात आपला तयार आहे. हा, येस. आता हा मी टेस्ट म्हणजे याच्यात तुम्ही जेवढे पण इन्ग्रेडियंट्स घेतले होते ना ते सगळेच बनवता बनवता राहतात का घरात? म्हणजे सगळेच असेच खाण्यासारखे पण आहेत. आंबा रस असाच जातो है ना? कारण ते सगळंच त्याच्यामध्ये आपण जेवढे इन्ग्रेडियंट्स वापरले, नारळाचा किस होता, साखर, बदाम, काजू, सगळं पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. आणि बहु सारूच खूप छान झालेलं आहे. नक्की घरी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खरंच म्हणजे हे आंबे त्यांनी मला सांगितलं की त्यांना कोणीतरी गिफ्ट दिले होते. बरोबर आहे? माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी अलिबागला त्यांचा मळा आहे. ओके. हा, तर आता आम्हाला ते गिफ्ट आलेलं. आणि एवढी छान त्या खरंच म्हणजे फ्रेश आंबे घेऊन त्याचा जो रस काढून त्याचा तुम्ही भात कराल त्याची चव वेगळीच लागणार आहे. एवढं फ्रेशनेस आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जर ठेवलेला किंवा प्रिझर्व केलेला जर वापराल तर त्याची चव नक्कीच वेगळी लागणार आहे. कल्पनाबेन, खूप छान तुम्ही प्रेक्षकांना आमच्या रेसिपी दाखवली आणि खूपच टेस्टी सुद्धा. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या हातची रेसिपी खाऊन. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षको, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन रेसिपीसोबत, नवीन गृहिणीसोबत. तोपर्यंत नमस्कार.